हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आणि हे बघा झालेली आहे मॉर्निंग, 9:30 वाजायला आलेले आहे आणि आज आहे राज्याभिषेक सोहळा। पण यावेळेस काही गाड्या लागलेल्या नाही आहेत दुतर्फा। मला असं वाटतं तिकडेच काहीतरी सोय केलेली असेल, आयडिया नाही काय। आणि हे बघा आज मस्तपैकी छान असं ऊन पडलेलं, मस्त ऊन कपडे सुकतील मेन बाकी काही नाही आहे। छानपैकी अजून मी वाड्यात गेलेली नाही, मामाच्या वाड्यामध्ये, आणि मामांकडे पण अजून गेली नाही आहे मी। आल्यापासून साफसफाई वगैरे तर वेळच भेटत नाही आहे बिलकुल की जायला मिळेल, आणि थकायला होते जाम। आणि राज्याभिषेक सोहळा ना, त्याच्यामुळे मामा लोक पण जरा बिझी आहेत आणि मामी पण जरा शेतावर वगैरे जातात, सो जायला मिळत नाही। बघा तिकडे ढग आलेले आहेत, मे बी पाऊस पडू शकतो, आयडिया नाही आहे। काल पडला नाही आहे, पण आज बघू पाऊस पडतोय की नाही काय आयडिया नाही आहे। हे बघा तिकडे जरा भरलेले वाटतात ढग, आणि या साईडला हे बघा इकडे क्लिअर आहे सगळं, या साईडला क्लिअर आहे। आणि हा बघा कुकू 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 बिचारा बघते कोण आहे। कालपासून खूप गाड्या जात आहेत आणि हे बघा झोपल्या, उठायलाच आले, उठेल थोड्या वेळात। आणि मी जाते खाली, आत्ता सुटणं झालं। आणि माझ्या आयांचं फ्रेंड नाव काय ठेवलं माहिती आहे का, बबल। एक छोटासा मुरया भेटलाय, सो त्याचं नाव ठेवले बबल। आणि हे आहेत स्वामी। मी मोस्टली ना इथे चहा प्यायला बसायची आधी, लग्नाच्या आधी, आणि मस्तपैकी विंडो ओपन करून मस्तपैकी नजारा घेत चहा प्यायचे। सो ही आमची एक फ्रेम आहे। बघू ब्रुनो काय करतोय। ब्रुनो, हे ब्रुनो काय करतो। आणि आमची चहा झालेली वाटतं, चहा घेऊन झाली नाही ना। आणि मम्मीचं चाललंय केस बांधणं। चहा ठेवलेली आहे आणि दूध तापत ठेवलेलं आहे कुकरमध्ये, आणि पप्पा जात आहेत नाक्यावर काही सामान आणण्यासाठी। ही छान छान चहा उकळत आहे, मस्तपैकी उकळे। अजून उकळलं ना का मग मी दूध टाकते। पप्पा गेलेले आहेत आणि ब्रुनो मम्मीची वाट बघत आहे। मम्मी गेले आंघोळीला आणि त्याच्यानंतर ती जाणार आहे पाणी आणायला। मे बी आम्ही पण जाऊ। आणि आता पप्पा गेलेले आहेत, सो दरवाजा उघडायचा चान्स मिळालेला आहे, नाहीतर आमचे दरवाजे खिडकी सगळे बंद असतात। मस्तपैकी विंडो। ब्रुनिया ये चाले बघ, सगळा खुला खुला, या बसा मस्तपैकी वाऱ्यावर। बसा, मोकळं मोकळं झालं की नाही आता, हे की नाही, नाही झालं। ए मुन्नू कुठे, मुन्नू, ए मुन्नू, मुन्नू ये इकडे ये मुन्नू, कुठे मुन्नू, हे मुन्नू आला, मुन्नू आला, कुठे मुन्नू आला, हे मुन्नू कुठे, मुन्नू, हा बा मुन्नू आला, हे बाबा मुन्नू आला, मुन्नू आला, नाही आला, चल घरामध्ये नाही आला मुन्नू नाही येतो। आणि हा आहे ब्रुनो, मुन्नूची वाट बघतो। आणि हे मामा आणि मामी। ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करते, पण काय माहिती रेंजचा काय प्रॉब्लेम आहे, पण कॉल लागतच नाही आहे। तर कळत नाही काय करू कळायच नाही मला। तर मी बघते आज या गॅलरीमध्ये नेऊन ठेवते फोन, आणि मे बी झालं तर ट्राय करते। तर हे आमची चहाची वेळ झालेली आहे, आणि हे आमचं चहाचं ताट। आयांचं चाललेलं आहे बिस्किट। हा तुझ्यासाठी हे घेतलंय। तर आम्ही सगळे जात आहोत पाण्याला, आणि ब्रुनोला फ्रेश होऊन आणतो।
आणि हे पहा, आयान थांब तिथेच, रस्त्यावर जाऊ नको, गाड्या येत आहेत, गाड्या येत आहेत, तिकडे थांब. आणि हे बघा बुरण्या, हे मस्त फुलं पडलेत ग देवासाठी. लुक ॲट दी ट्रॅफिक, पाचडला लागली ट्रॅफिक. हे बघा, आणि इकडे खूप सारे बाईक्स आहेत. हे बघा, मी बाहेर नाही पडली तर आता दिसते खूप सारे बाईक्स. पाणी घेऊन आलेलो आहोत आम्ही गणसबाईवरनं, आणि बाईक वगैरे होत्या. मला वाटलं काही इथनं काही दिसत नाही, काही नाही आहे. आणि ॲक्च्युली ना सगळ्या गाड्या कवलीत आणि सोमजाईच्या देवळाच्या इथे लावलेल्या आणि कोंजर साईडला लावलेल्या, तिकडनं महाड साईडनं येताना. हे कसं माणगाव रूट पडतो या साईडने, तिकडनं जास्त गाड्या नव्हत्या. हां, आणि आयांना काहीतरी भेटलेलं आहे ते दाखवतो विहिरीमधनं. सो हा तर माहिती आहे तुम्हाला, हा आहे बबल, बबल श्रिम्प बबल. हे बघा पळतोय कसा. आणि हा आहे स्ट्राईक, नाही ना, आत्ताच घेऊन आलो पवऱ्यामध्ये आलेला. सो म्हटलं आयन काय करतो, तर आयन बोलला घे, बघूया. आयन बोलतो आपण घरी घेऊन जाऊ, है ना या. पण कसं घेऊन जाणार? मे बी लास्ट डेला आपण त्यांना विहिरीमध्ये सोडून देऊ ना, मग आपण बरं त्यांच्या फ्रेंड बरोबर सोडून देऊ ना. हे त्याची फॅमिली असेल ना ते विहिरीमध्ये. हां, मग ह्याला सोडू, ह्याची फॅमिली तलावामध्ये. ह्याला कसं घेऊन जाणार, आता तलाव खूप लांब आहे. सो मग बी नेलं तर छोट्याशा कशात तरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयनला पेट वगैरे खूप आवडतात, पण सध्या माझा काहीतरी बिझनेस चालू झालेला आहे, ते मी नंतर सांगेनच तुम्हाला. बरेच असे व्लॉग झाले का ज्याच्यामध्ये मी सांगत होते की नाही बाबा मी सांगेन तुम्हाला, पण फायनली इथून जेव्हा जाईन तेव्हा 2-3 दिवसामध्ये सेट झाले किंवा लगेचच मग मी तुम्हाला सांगेन का काय असं चालू झालेलं आहे बिझनेस, का त्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही आणि पेट ठेवायला मिळत नाही आहे घरामध्ये. नाहीतर डॉगी किंवा काहीतरी आम्ही ठेवणार होतो, हे ना या डेडा घेणार होता आमचा. डॉगी ते असे असतात ना छान छान क्यूट ते वाले डॉगी घेणार होतो. ते आले आणि जरा निवांत बसले, ते पण ह्याच्यासाठी कामासाठी की आल्यापासून मी बघते की रेंजच नाही आहे आणि आहे तर नेटच नाही आहे. तर ट्राय करते की व्लॉग अपलोड करायचं आहे मला. मी कालपासून प्रयत्न करते, बिलकुलच होत नाही, काय करायचं कळत नाही आहे. आणि मम्मीच्या फोनला 5Gची रेंज नाही आणि ते जिओच चालतं. नॉर्मल जिओला एवढं रेंज नाही का त्याचं हॉटस्पॉट घेऊन मी व्हिडिओ अपलोड करेन, म्हणजे ते होतच नाही आहे. 5G असतं तर मे बी पटकन झालं असतं. आणि माझं आहे वोडाफोन, तर माझ्या तर फोनला रेंजच नसते इथे. सो कधी कधी मम्मीचं फोनचं रेंज घेऊन थोडेफार काय मेसेज आले तर, नाहीतर मग आमचा कॉन्टॅक्ट मम्मीच्या फोन थ्रूच होतं घरी वगैरे. चला तर मी आता बघते काय होते, नेटवर्क मिळते की नाही, हॉटस्पॉट जॉईन होते की नाही, काय होते काय माहिती नाही. पण मी ट्राय करते, कारण एवढे 15 दिवसात इथे 15 तारखेपर्यंत इथे राहणार आहोत. सो मग तेवढ्या दिवसाच्या व्लॉगचं काय करू मी, आणि एवढी जागा पण नाही आहे. तरी पण मी लॅपटॉप आणला आहे, लॅपटॉपमध्ये ऑलरेडी माझ्या क्लासेसचे सगळे व्हिडिओजने वगैरे पूर्ण फुल झालेलं आहे. सो हे व्हिडिओ मला तिथे टाकायला चान्स नाही आहे. तरी पण मी ट्राय करते की जे नाहीच पाहिजे त्यातले व्हिडिओ किंवा फोटोज जे आहेत ते मी डिलीट केले काल बऱ्यापैकी. आता बघू दे त्याच्यामध्ये झाली तर जागा. आणि मी हे जे व्हिडिओ आहे ते माझ्या सॅमसंगच्या मोबाईलमधून घेत आहे, आणि ॲपलचा मोबाईल तर आहेच, तसाच्या तसाच आहे, त्याच्यामध्ये काही करताच येत नाही आहे. काय होईल थोडेफार अर्ध्या दिवसाचं, कारण अर्ध्या दिवसाचं मग सांगेल का स्टोरेज फुल झालं आहे, मग परत या मोबाईलमध्ये करायला लागेल, मग परत या मोबाईलमध्ये त्या मोबाईलमध्ये टाकायचं किंवा काय करायचं, खूप फार एकदम किचकट गोष्ट होईल. बरं मी आता काम करते आणि मग नंतर बोलते. मी बोलायला लागले का खूप बोलत राहते आणि हे ते सांगत असते. जेवण वगैरे झालेलं आहे माझं, तयारी बघा काहीच केली नाही आहे. आंघोळी झाल्यानंतर तसंच लगेच लादी वगैरे पुसून घेतली आणि जेवून घेतलं. भूक लागली तर कपडे धुते आणि मम्मी भरवते आयांना जेवण. म्हटलं तू त्याला जेवण भरव, मी कपडे धुवून घेते. आणि काल पाऊस नव्हता आणि आज मला असं वाटतं पाऊस पडेल, गडगडत आहे. आणि कपडे धुवून झाले, वाळत टाकलेत वरती कपडे.
पावसासारखं झालेलं, पण पाऊस काही आला नाही. गडगडलं पण वारा खूप आहे त्याच्यामुळे मग ते ढग पुढे निघून जातात. आणि हा पहा अयान खेळणं चाललेलं आहे. अजूनही गाड्या जात आहेत, लोकांची थोडीफार गर्दी आहे. आजचा दिवसच, उद्या मग रस्ता मोकळा होईल, मग आम्हाला तिकडे फिरता वगैरे येईल. आता पण गेलो असतो पण गाड्या खूप आहेत, सो मग थोडं रिस्की आहे. गाड्या फास्ट येतात आणि त्यांना पण अडचण उगाचच मग त्याच्यामुळे. आणि हा पहा भा आयन काय खातोय? आमचा जोरात चाललेला आहे. लॉलीपॉप नाही. मग काय आहे ते? टमू बघ, टमू कसं झालंय. टमू बाय बाय वर. हे आहे बाहेरचं वातावरण. पाऊस येता येता राहून गेला आणि पोरं खेळत आहेत. हे बघा, आणि माझं पार्सल, ते बघा पार्सल दिसलं. पार्सल हे बघा, बिचारा फिल्डिंग करतोय. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि चहा घेऊन झालेली आहे आमची. बल्ब लावलेला आहे त्याच्यामुळे घर जरा वेगळं वाटतंय. जिजामाता आणि ही आमची आजी, हे बघा आजी. सो ब्रुनोला घेऊन आम्ही सगळेजण बाहेर जात आहोत आणि खरबावर जात आहोत. सो आता आज मी तिकडचं दाखवते खरबावरचं कसं आहे काय आहे ते. आणि माझा बाबू पण येत आहे. बाबू जरा बाहेर गेला खेळायला. पोरं खेळत आहेत, पोरं खेळत आहेत सगळे. आणि आम्ही जात आहोत इकडे. चल. सो मी आणि अयान आणि इकडे आहे मम्मी. हे बाय ॲम्ब्युलन्स पण गेली मम्मी. तर गाड्या अजूनही चाललेल्या आहेत. हे बघा. हो इकडे ना येऊ जाऊन उद्या. आज हे होतं ना मम्मी, उद्या जाऊन येऊ बाबू ह्या साईडला. आणि हे बघा आम्ही चाललेलो आहोत. हो सो हे आहे खरं. आय होप सो. आता कोणी येत नाही ना इकडे, काही येत असतील. पण आता ती पोरं मम्मी ते आलेले सगळे ते मायान जरा इथनं बघू ना. आणि इकडे बघा हे पुढचा हा भाग आहे. असा सुंदर सुंदर भाग आहे बघा. गाड्या अजून चाललेल्या आहेत. हा बोल. आणि पप्पा येत आहे. कोण बोललं? मला पण नाही माहिती. तुला नाही माहिती? आणि ते बोलले का मम्मी बैल आहेत तिकडे, बैल धावतायत. मी पण करू ते मम्मी. तो उधळतोय नुसता. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाहीये. ते दोघे पण तसेच आहेत. हा. आणि हे बघा ही फुलं व्हाईट व्हाईट दिसतात. ही व्हाईट व्हाईट फुलं आहेत. आणि तो तिकडे बैल आहे, त्याची जरा भीती वाटते. ते उधळत आहेत जरा. पण हे बघा ही पांढरी पांढरी फुलं. आम्ही यायचो इकडे आणि पूर्ण गोळा करून न्यायचो आम्ही. हे बघा मम्मा मी ते काढू ते फुलं, ते प्लग करू. मम्मा फुलं वेचे हे बघ. हां फुलं वेचे हे काढ. व्यवस्थित. ही अशी फुलं आहेत. आता आयन किती व्यस्त आहे माहिती नाहीये. पप्पांना सांगितलंय मोबाईल पकडायला. आणि हे दाखवते थांबा 1 मिनिट. ही आहेत ती फुलं. एवढी सुंदर आहेत. वाव किती छान आहेत ना आयन. आणि हा पहा आयन
फुलं काढतोय मस्तपैकी छान. मम्मा चला पण ते काउंट करू. हे इथे पावसाळ जोरात पाणी मस्त वाटत असेल ना इथे खळखळ. पण हे गवत जाम मोठं वाढत असेल ना मम्मी खरबावरचं. मम्मा आणि खरबा मम्मा तुम्हाला ते हा फ्लावर्स देतो. हा तेच. हा घे बस झालं ना तेवढं. आता मोजू आपण. एक थांब फोटो थांब थांब उडी नाही मारायची फोटो काढतोय. यान काठी विसरलेला. चल लवकर नाही तो बैल धावत येईल बघ. लवकर ये चल. आता आजी आजोबा गेले ब्रुनो गेला. चल लवकर. अरे ते पण काट्याचे आहेत आयन. चल नाही आयन चल ना लवकर. जा मी चालले. राह तू एकटाच. मग तिकडनं बैल धावत येईल ना जोरात मग तुला कळेल. येतो का आता. सकाळचे 7 वाजत आहेत आणि हे पहा ढग आलेले आहे. कालपासून पाऊस नव्हता आता ढग आलेत. बघू बरसतोय की नाही बरसत. भरलाय तर खरा. काय आहे फॉगी आहे. फॉगी आहे फॉगी आहे. बसलेत आणि मी आणि आयन. आयन एक फोटो काढूया आपला असा छान असा चिकला चिकला असा. हे पहा इकडे काही नाहीये. या साईडला ओ हो उधळतोय बघा. ओ हो हे बघा इथनं दिसतंय की नाही माहिती. मी आणलेलं आहे रानात ना काय जे भेटेल ते. हे आणलेलं आहे काल. त्याच्यानंतर हे जे हे व्हाईट व्हाईट होतं आणि नंतर हातावर नसे शिक्के बसतात ह्याचे हे वाला. नाही होत. आणि त्याच्यानंतर ही अशी वेल आणलेली आहे अशी टाइमपास म्हणून. त्याच्यानंतर हे आजचे फ्लावर्स आणलेले आहेत. हे ना आयन वेगळं ठेव ना. हे बंद का नाही होत हे. आणि हे बघा हे बंद झालं. हे बंद झालं आयन. हे पूर्ण उमळलेलं होतं हे बंद झालं. आणि हे भरपूर आणलेले आहेत. हे बघा हे अशी शिपले आणि तिची डिझाईन एवढी सुंदर असते ना मला तर फार आवडते. थांबा दाखवते. हे बघा हे बघा काय सुंदर आहे. हे बघा इथनं बघा. वाव अशी काय मेहंदीच है ना. आणि हा फूल पण बघा केवढा छान आहे. हे बघा फूल जवळून बघितलं तर हे बघा असं. त्या कॅमेऱ्याचे येते की नाही माहिती नाही पण हे बघा हे असं असतं पूर्ण भरलेलं आहे. आणि आम्ही आमचं त्यावेळेला ना टॉयलेट वगैरे नसायचे तर खरबावर जायचं. आता प्रत्येकाकडे टॉयलेट वगैरे व्यवस्थित सगळं आलेलं आहे. सो त्या गोष्टीसाठी खरबावर जाणं व्हायचं. आमचे सगळे छोटे छोटे चिंटू पिंटू आम्ही सगळे तिकडे जायचो. आणि येताना आता तर जास्त पाऊस नाही आहे. पाऊस थोडा लागला ना कशी छत्री घेऊन किंवा ते मेन कापड घेऊन असे जायचो. आणि मग ते हे अशी फुलं गोळा करायचो. आणि त्याच्यानंतर मग काय म्हणतात ते झरे खोदायचो. वाव ते तर माझं फेवरेट होतं. आम्हाला यायला एवढा उशीर व्हायचा ना घरी का मग ओरडा पडायचाच पडायचा हमखास. ती एक मजा वेगळीच होती आणि ती आठवण आहे मेमरी आहे. आणि हे बघा आता केवढे अजून आता पसरतील. हे पहा हे बघा मस्त वरून छानपैकी डोंगरावरून येत आहेत. या साईडनं पाऊस येतोय मला असं वाटतं यावेळेला. इकडून एवढं वाटत नाही पण इकडनं ढग येत आहे. आणि एक आहे काल पण सकाळपासून पाऊस नव्हता पडला. जरा गरम होत होतं म्हणा. रात्री गारवा अक्षरशः. फॅन लावायची गरज नाही लागत मला तरी. आणि आयांना पण सो मस्त छान छान वाटतं एकदम. आणि बघा आयांचं काय चाललंय. आयन काय करतोय तू. सॉर्टिंग करतोय. शॉर्टिंग करतोय. हो हो मला शॉर्टिंग करतोय आयन. माझ्या गोष्टींची शॉर्टिंग करतोय. मला मदत करतोय तू. हे मी आणलंय खेळायला. म्हणजे तू मला मदत करते असं मी बोलतो. हो असं तू बोलतो. बर बर तुम्हाला काय काढू शकतो. अरे तू हे देतो मला. हा हे घे ना. हे बघ आणि ही वेल आहे. ह्याची पानं वेगळी वेगळी काढ. असं एक 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 पान असं. हे बघ असं एक एक पान असं वेगळं. हा मग ते जास्त ते वेलीचं हे नाही होणार ना. हे भारंगीची भाजीचं पान आहे.
ते मम्मीला देईन नंतर. आणि बघा मी बोलली ना इकडनं पाऊस येईल म्हणून, आणि बघा पावसाला सुरुवात झाली. चिप 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 टिप 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 टिप. जोरात बरसला नाही, जर लास्ट टाइम बरसलेला अशी गडगडाट होते आणि कडकडाट होत होतं ना, तसा काही बरसला नाही. पण आहे इथे बऱ्याच दिवस राहणं होणार आहे, तर या दिवसांमध्ये हा गडगडाट आणि कडकडाट ऐकायला मिळणार आहे. आणि ज्यांनी आयान खूप घाबरणार आहे. ए घाबरणार नाही तू? नाही घाबरणार तू? ब्रेव बॉय आहे तू? नाही तू ब्रेव बॉय आहेस ना? नाही आहे. अल्ली बनाया बडा मजा आया. आज का चाललं आहे? हां अल्ली बनाया बडा मजा आया. And look at the बारिश. हा अधीर मन झाले. आयान पाऊस पडतोय. नाही बाबा, रस्त्यावर वगैरे नाही टाकायचं. आम्हाला म्हणजे काय नाही काहीतरी खोड्या काढायला लागतातच. काय सांगायचं आता, हे ना यान. अजूनही बसेस चालू आहेत, तुम्हाला दिसत असेल इथे बस. हे बघा, रायगडावरून जे पर्यटक गेलेले, शिवभक्त गेलेले, त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती आणि ते अजूनही चालू होते. अजूनही बस चालू आहेत. एक सरप्राईज. तर आयान आणि मी खेळत आहोत नवा व्यापार. हो, हा आयांचा टाइम आहे, तर त्याला मी देते आणि त्याच्यावर खेळते आणि मग तुमच्याशी बोलते जेवताना. आज जेवण जरा दाखवते काय आहे आणि काय. असंच ती बोलते. असंच ती बोलते, त्याला माहिती आहे काही दाखवत नाही. जेव्हा भूक लागली का सगळं विसरून जाते. चला तर मग नंतर भेटू.